ताई काय झालं रे? माझ्या दोस्ताला गोळी लागले आणि पोलीस बी मागवले. मला पोलीस जागा पाहिजे होती. कुठं आहे तुझा दोस्त? काय बाहेर घेऊन येऊ काय? घेऊन हे ठेव ठेव इथं. हो द्या. तू एक काम कर, जा न ते गाडीचं काय ते बघ जा. अरे ह्याचं रक्त वाहतंय की र. ते काय झालं, ते हॉस्पिटलमध्ये गोळी काढल्या पण अचानक पोलिसांचा छापा पडला, मग पळत यायला लागलं. अरे पळापळीमध्ये टाकं तुटल्यात वाटतं. रक्त थांबवायला पाहिजे. होय की, पण आता काय करायचं, बाहेर तर पोलीस आहेत. निले जा, चुलीत उलात घाल, लाल होईपर्यंत तापव. जा लवकर. हो पण ताई ते तू घाबरू नकोस, काय बी होणार नाही. वाहत्यांना संबंध करायचा ह्यो जाणीव उपाय आहे. थांब आलो. हे बरकत. हो द्या बरं. बरं आहे. हे बरकत. बरकत हे मर्दार काहीतरी बोल की बरकत. हे बरकत. बरकत. अरे मीच आहे. अरे मी राहणारच आहे. अरे तुला काय बी होणार नाही. हां टेन्शन घेऊ नका. त्याचं पाय धर. तू धर, घट धरा. निले जा, मधाची बाटली घेऊन ये जा. हो बाय. आता जळजळ कमी होईल. आता ह्याला शांत झोपू दे. काय बी काळजी करू नकोस. हळदीचं दूध दिलं की दुखणं कमी होईल. तुम्ही दोघ जण जेवलायसा काय? चला 2-2 घास खाऊन घ्या आणि जरा आराम करा. आणि तुला सांगतो, हे सगळं नीट होईस तवर इथनं कुठं बी बाहेर जायचं नाही. जेवायला वाढतो. या निले, गरम करायला ठेव ग आमटी. हे धरा. कसा सुटला बरकत? कसा सुटला? अहो मला माहिती नाही.
माहित आहे मी त्याला इथं खोलीत बांधून ठेवला होता ना, मग का सुटला? अहो काय माहिती, ते गावाकडचा माणूस आहे ना, काहीतरी आयडिया काढली असेल. इडियट, मला काय मूर्ख समजतेस का? तूच त्याला मदत केली असणार आहेस. अहो मी का करीन? मग का सुटला? सांग सांग लवकर, नाही तर गोळी घालीन मी तुला. मला नाही माहिती हो. सांग सांग, कोण सोडलं? त्या राणाला, गुन्हेगाराला पळून जायला मदत केली ते बरकतनं. तुला माहित नाही तू काय केलेस? माझ्या आजवरच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलेस तू. माझं करिअर बरबाद केलेस. कळतंय का तुला? बस झालं. आई ऐकून घेते म्हणून हुकुमशाही गाजवू नका. तू माझा हात पकडलाच? एवढी हिंमत? स्वतःच्या बापाला अक्कल शिकवतोयस? बस झालं आता. मी जे केलंय ते बरोबरच केलंय. काय काय बरोबर केलेस? काय बरोबर केलेस? तो राणा, खुनी, दरोडेखोर तो पळून गेला, हे बरोबर झालं? अहो राणा खुनी दरोडेखोर नाहीये, तो एक चांगला माणूस आहे, माझा धर्माचा भाऊ आहे. अच्छा, धर्माचा भाऊ म्हणजे तू पण त्या गुन्हेगाराला सामील आहेस का? अहो राणा गुन्हेगार नाहीये, त्यांनी आपल्या मुलाला वाचवलंय. आज राणा आहे म्हणून हाय. त्यांनी ह्याला ताळ्यावर आणलंय. जे काम तुम्ही करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलंय. अहो जो माणूस आपल्या जीवावर उठलाय, त्याच्या मुलाला त्यांनी वाचवलं, तो माणूस गुन्हेगार कसा असेल हो? तू मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. तुझी बडबड बंद कर. नाही गप्प बसणार. राणा देव माणूस आहे आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. जी बडबड जो तू आता बंद केलास ना, गोळी घालीन मी तुला. बाबा, भाऊ, घाला, मारा, पण आता मी गप्प बसणार नाहीये. हॅलो, बोला मोहिते, काय खबर? सापडला का नाही राणा? नाही सापडला, पण तुम्ही काळजी घ्या. होय, मी माझी माणसं वाढवल्यात, पण ह्यो राणा लवकरात लवकर सापडायला पाहिजे. नाही सापडेल तो. आता नेमकं तो काय करेल ना याचा काहीच नेम नाही. तेव्हा तुम्ही जरा खबरदारी घ्या फक्त. अहो मी माझी खबरदारी घ्यायलोय. तुम्ही फक्त तुमचं काम चोख करा आणि मी माझं करतो. तुम्ही लई मोठा गोळ घालून ठेवलाय मोहिते. दरवेळेला ह्या राणाला नशीब साथ देत. पण अशानं आपलं नशीब जाईल ना डाबऱ्यात. ते काय नाही, या राणाला लवकरात लवकर कोंडीत पकडायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही गावागावाची झडती घ्या, सगळीकडे नाकेबंदी करा. तवर मी असा काय डाव खेळतो का नाही की त्याच्या घरातली माणसंच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. होय, त्याला असा काय कोंडीत पकडायचा का त्यानं स्वतःहून जीव द्यायला पाहिजे. त्यांनी नाही दिला ना तर माझी गोळी आहेच. ठीक आहे, ठरलं तर मग काय बी करून राणाला ढगात पाठवायचा. होय, माधुरी, हे माधुरी, माधुरी. मामा, हे काय लागलं तुम्हाला? काय झालं भाऊ? अहो काय सांगायचं गोदा का? नाही नाही, तुम्ही आत चला. आत या, आत या. हळूहळू, सावकाश सावकाश. या या मामा या. हळू. शिस्तीत शिस्तीत. मी पाणी आणते. हा, बसा तुम्ही. माधुरी, ए माधुरी, बॅग भरायला घे का पोरी? चल आता, आता या घरात राहायचं नाहीस तू. हो मामा, असं काय बोलतायसा? काय झालं मामा? चल घे मामा?
मामा हो, काय झालं? हे कपाळाला काय लागलंय? अगं आता तर नुसती जखम झाली, पण तू या घरात राहिलीस का नाही तर हे डोसकं काय जाग्यावर राहणार नाही माझं. अगं माझं सोड, तुझ्या बी जीवाला धोका आहे. होय चल माधुरी, चल चल पुरी, तू चल चल. अहो पण काय झालंय काय नेमकं? अगं आता कसं सांगू अंजली, अगं मी तुझ्या संकट साधं बोललो तरी माझं डोसकं धाडा वेगळं करीन अशी धमकी दिली तुझ्या नवऱ्यानं मला. म्हणजे मामा तुम्ही बसा अगोदर, पाणी घ्या. म्हणजे तुमच्या डोक्याला ही पट्टी राणाजींमुळे? पण तुम्हाला कुठे भेटले ते? काल रातच्याला राणा माझ्या घरला आलता, पण आल्यावर डायरेक्ट मारायला सुरुवात केली. तर मी त्याला विचारतो कशापाई मारतोस मला, पण ऐकलंच नाही. लय मारलं मला, लय मारलं. माधुरीबद्दल काय काय बडबड करत होता, म्हणजे मी माधुरीला फितवलंय असं त्याला वाटतंय. हे माधुरी कशापाई अडवायला गेलतीस ग त्याला? तो पैसे घ्यायला आलता तेव्हा रानाला येऊन गडवा कळ्या माझ्या संग. नाही ग, म्हणजे ते 10 लाख चोरी करताना आडवाय गेलो म्हणून तुमच्यावर राग काढला? माझ्या भावाचा पैसा आहे, मी वाटेल ते करीन, उधळीन तर काही बी करीन, तुमचा काय संबंध आहे असं म्हणला. अगं तुझ्यावर तर लय राग आहे त्याचा, तू इथं राहू नकस नाही तर जीव घेईल तुझा त्यो. चल चल तू चल बरं माधुरी, चल. राणा असं कधीच करणार नाही मामा. हो राणाजी असं नाही करणार हो. अगं म्हणजे मी खोटं बोलायलो का अंजली? हं? नाही, राहणार आहे भैसाटलाय पार. होय अगं पण मी तुझ्या संकट का बोलायलोय? अगं मी तुझ्या संकट बोललो ना तर माझा जीव घेणार आहे तो. नाही नाही नाही, ए माधुरी चल चल चल, बॅग भर पोरी, चल चल बॅग भर पोरी, लवकर चल. वय वय चला ताईसाहेब, मी तुमच्या संकट असते माहिती आहे राहणार असणी, तेव्हा माझा बी जीव घेताल ते, आणि माझ्या ताईसाहेबांना तुम्ही असं डबल जाळ काढताल माझ्यावर. नाही नाही, मी माझी बॅग भरते. हा थांबा चालत आहे. कुठे चालला? या घरातनं कोणीही कुठेही जाणार नाहीये. काय? अगं मग काय जीव जाऊ दे काय माझ्या पोरीचं इथं? वहिनी नाही नाही मामा, कुणालाही काही होणार नाही, मी शब्द देते तुम्हाला. अगं अंजली, राणा आता पहिल्यासारखा राहिला नाही, तो अट्टल गुन्हेगार झालाय आता. नाही हो, खरंच सांगते मी, माझा राणा असा नाही. नाही, लोक बोलायचे तेव्हा मला बी असंच वाटायचं, पण आता मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणून म्हणायलोय. राणाला का नाही आता फक्त तो पैसा पाहिजे बस. होय अहो, माझ्या घरात असलेले 4 लाख रुपये हिसकावून पळून गेलाय त्यो. अरे देवा, म्हणजे समजा पैशासाठी? तर अंजली, राणाला आता फक्त तो पैसा पाहिजे आहे. मी राणाजींना जाब विचारते. आता काय विचारणार अंजली? राणा ऐकण्याच्या बाहेर गेलाय. होय काय वाटेल ते बडबड करायला लागलाय. खरं तर राणानं मला मारलंय, पण तुम्हाला तू असं सांग की मी त्याला मारलंय म्हणून. नाही नाही, आता राणावर विश्वास ठेवण्यात पॉइंट नाही. ए पोरी चल बरं, चल चल चल. हे बघा, तुम्ही समजाने किती बी म्हणा, तर मला खात्री आहे, मी देवाची आण घेऊन सांगते, माझा राणा असा नाही, तो असं करणारच नाही. गोदाक्का, राणाजी बाहेर कुणाशी काय वागतात आपण कधीच बघितलेलं नाहीये, आणि आता तर कुणाचाच राणाजींवर विश्वासही उरला नाहीये. मामांना पैशांवरनं मारल्यानंतर तर माझाही विश्वास नाही उरला. मामा, माधुरी याच घरात राहील. जर वेळ आलीच तर मी स्वतः राणाजींना पोलिसांच्या ताब्यात देईन.
असं म्हणतीस? ठीक आहे. पण अंजली, आता माझ्या पोरीचा जीव तुझ्या हातात आहे बरं. विश्वास तोडू नकस काय. नाही तोडणार. हे बरकत, हे बरकत, कसं वाटतं आता? तुला काही झालं नाही ना? तू बरं आहेस ना? अरे माझं सोड की मर्दा, तुला कसं वाटते ते सांग. मी आहे बरा. अरे हळू हळू. हातात जरा गुदगुले व्हायला रे. हळदीचं दूध पिलं की नाही मग या गुदगुल्या पण थांबतील. नको मावशी, दूध नको. चहा द्या मला. म्हणजे मी टनाटना उड्या मारते बघा. चहा? बरं ताई, त्याला की नाही दूध बी द्या, पण त्याच्या संगत जादाचा चहा द्या. चहा पिल्या बिगर आमचा गडी काही बरा होणार नाही. बघ की द्या, यो काय सुधारणार नाही. चहा नव्ह करतो की. आणि मामा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते, तुम्ही बी काय खाल्लेलं नाही. चालते चालते. बरकत, अरे तू काय टेन्शन घेऊ नकस. हे आपल्या घरातल्यांसारखीच माणसं आहेत बघ. अरे काल रातच्याला की नाही, यांच्यामुळे तुझा जीव वाचलाय. बरं ते ना बघ, अरे तुला नाही तो आगाऊपणा कोणी करायला सांगितला होता रे? माझ्या जागी तू असतास तर तू हेच केलं असतं ना. अरे अरे तुझ्यासाठी काय पण बघ. राणा, तो मामा हस्तनीतला साप निघाला बघ. त्यानेच अडकवलं तुला. तू मोहिते आणि मामा मिळून, दोघं मिळून. तर मला समजा कळलंय. राणा, आता ते मामाला जिथं नाही. हे बघ, तू उगा जादा लोड घेऊ नकस. जोर तू पुरा बरा होत नाहीस तोवर इकडनं अजिबात हलायचं नाही बघ. बरं राणा, तू मामा लय डेंजर आहे बघ. आता आपल्याला ग बसून चालणार नाही. अरे गप कोण बसणार आहे? त्या मामाची तर पुंगीच वाजवी तू बघ. पोंगी तर वाजवायची, पण त्या आधी की नाही मामाचं खरं अंजली बाशी सांगायचं. होय, त्याच आधी सांगायला पाहिजे. हाऊ द्या, तू बरकत संगत थांब. मी की नाही अंजलीबाईंची गाठ घेतो आणि त्यासनी सावध करतो. नाही तर मामा काय करेल त्याचा नेम नाही. एकदा का अंजलीबाईने सावध केलं की पुढे काय करायचं ते आपण बघू. राणादा, तू मोहिते तर आता लईच पिसाळ असेल. तू अंजली वहिनींपर्यंत पोहोचणार कसा?